काही लोक मला विचारतात, देवाची भक्ती कशी करू. मला हसू येतं. भक्ती म्हणजे असं काही एखादा मेनू करण्यासारखं आहे का, की तेल एवढं टाकलं, मीठ एवढं टाकलं, मग तो असा मेनू बनवला, असा पदार्थ बनवला. अहो, एखाद्या आईला सांगावं लागत नाही ना की आपल्या मुलावरती प्रेम कसं करायचं, किंवा एखाद्या प्रियकराला, प्रियसीला सांगावं लागत नाही ना की त्याच्यावर प्रेम कसं करायचं. भक्ती म्हणजे काय असतो? जो भक्त ईश्वरापासून कधीही विभक्त नाही तो भक्त. मग काय नुसतं जप केला, मूर्तीला आंघोळ घातली म्हणजे भक्त झाला का? नाही. इथून मी त्याला कधी विसरतच नाही. तो सदैव माझ्या ध्यानात असतो. काम करताना, बसताना, उठताना, ध्यानी, मनी, स्वप्नी. त्याला भक्ती म्हणायचं. इतर अवडंबर आहेत नुसते, त्याला काय अर्थ नाही. ज्याचं कधी विस्मरण होत नाही, जो सदैव स्मरणात राहतो, त्यालाच भक्ती म्हणायचं राजानो.